मुलांनो, जसे घरी आपले आई-वडील आपली काळजी घेत असतात, शाळेमध्ये टीचर्स, प्रिन्सिपल मॅम, मावशी, दादा असे सगळे आपली काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला शाळेपासून घरापर्यंत व घरापासून शाळेपर्यंत सुखरूप आणून सोडण्याचं काम हे बसवाले काका आपले करत असतात, होय की नाही? तर आज आपण सौ मृण्मयी लिमये यांच्या व्हॅनवाले काका या कवितेमधून व्हॅनवाले काका कसे आहेत, बसवाले काका कसे आहेत, ते मुलांची कशी काळजी घेतात हे आज आपण पाहणार आहोत. ओके. व्हॅनवाले काका आमचे व्हॅनवाले काका, व्हॅनवाले काका आमचे व्हॅनवाले काका, साधा झब्बा लेंगा, साधा झब्बा लेंगा, डोक्यासी टोपी बरं का. साधा झब्बा लेंगा, डोक्यासी टोपी बरं का. उंच छान सडसडीत, उंच छान सडसडीत, दणकट मजबूत हात, थाप देतात पाठीवर, अम्मा वाटे धाक फार. तर ह्या कवितेमध्ये कोणाचं वर्णन केलेलं आहे? आपल्या बसवाल्या काकांचं. व्हॅनवाले काका म्हणजेच बसवाले काका हे आमचे काका आहेत. तर ते कसे राहतात? तर साधा झब्बा लेंगा आहे त्यांचा आणि डोक्यावरती त्यांनी टोपी घातलेली आहे. उंच छान सडसडीत बांधा आहे, म्हणजे ते उंच आहेत आणि मजबूत आहेत, म्हणजे असे छान हट्टेकट्टे आहेत. प्रत्येकाच्या पाठीवरती थाप देतात आणि त्या थाप देतात म्हणजे असे शाबासकी देतात आणि त्या थापेचा आम्हाला खूप धाक पण वाटतो बरं का. म्हणजेच आम्हाला म्हणजे कोणाला? मुलांना. कारण तर चला रे पटकन बसा बसमध्ये, चल तुझं घर आलं उतर, असं सारखे आपल्याला माहिती देत असतात की नाही. आणि कधी कधी पाठीवरती थाप पण देतात आणि त्यामुळे मुलांना त्यांचा धाक म्हणजे थोडंसं भीती वाटते. मोजुनी दप्तरे घेतात, मोजुनी दप्तरे घेतात, बसवीत मुले ओळीत, काम त्यांचे असे शिस्तीत, काम त्यांचे असे शिस्तीत, अम्मास नेती सुरक्षित. शाळेचा शेवटचा दिवस, वडापाव देते अम्मास, शाळेचा शेवटचा दिवस, वडापाव देते अम्मास, सुट्टीत वाट पाहतो खास, ज्यांनी लावला लळा अम्मास. अशा ह्या कवितेमध्ये सौ मृण्मयी कुलकर्णी यांनी व्हॅनवाले काकांचं वर्णन केलं आहे. तर व्हॅनवाले काका कसे आहेत? उंच सडसडीत, साधा झब्बा घालतात, लेंगा घालतात, डोक्यावरती टोपी घालतात. ते असे उंच व असे दणकट आहेत, म्हणजे छान तब्येत आहे त्यांची व त्यांच्या थापेची आम्हाला थोडीशी भीती वाटते. मोजुनी दप्तरे घेतात म्हणजे प्रत्येक मुलाचं हजेरी घेतात, म्हणजे प्रेझेंटी घेतात की सगळे मुलं आले आहेत की नाही, सगळे मुलं बसमध्ये बसले आहेत की नाही, व सगळ्या मुलांना ओळीत रांगेत बसवतात. आपल्या ह्या व्हॅनवाले काकांना शिस्त खूप आवडते. त्यांचे कामही खूप शिस्तीत असते, म्हणजे व्यवस्थित असते. म्हणजे मुलांना रांगेत बसवणे, त्यांची दप्तरे मोजून घेणे, त्याचप्रमाणे मुलांना मस्ती न करून देणे. बस असते त्या बसमध्ये, चालत्या बसमध्ये मुलांनी बाहेर हात काढू नये किंवा कोणी उभं राहू नये, ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहणे. कधी कधी त्यांना ओरडावंही लागतं, पण ते ओरडतात ते नेहमी मुलांच्या भल्यासाठी. त्यामुळे त्यांचे काम कसे आहे? सगळे शिस्तीचे आहे. कारण तर त्यांना घरातून स्कूलपर्यंत म्हणजे शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत सुखरूप सुरक्षित म्हणजे व्यवस्थित कोणतीही दुखापत न होता नेऊन सोडण्याचं आणायचं काम हे आपले व्हॅनवाले काका करत असतात. कारण तर आईवडील हे त्यांच्या भरवशावरती आपल्याला स्कूलमध्ये पाठवत असतात व स्कूलकडून पण आपले सगळे टीचर्स आणि प्रिन्सिपल मॅम ह्या त्या बसवाल्या काकांच्या भरवशावरती मुलांना घरी सोडत असतात, होय की नाही. एकदा आपली वार्षिक परीक्षा झाली, UIची एक्झाम झाली
की काय होतं, शाळेचा शेवटचा दिवस असतो, पेपरचा शेवटचा दिवस असतो, तेव्हा काय करतात ते सगळ्या मुलांना वडापाव देतात. कारण तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं ही त्यांना भेटणार नसतात व शाळेचा शेवटचा दिवस म्हणून ते त्यांना वडापाव खाण्यास देतात. सुट्टीत वाट पाहतो खास, म्हणजे मुलं काय करत असतात तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण आपल्या जीव लावणाऱ्या ह्या व्हॅनवाले काकांची, बसवाल्या काकांची वाट पाहत असतात की कधी आमची स्कूल चालू होते व हे आम्ही कधी परत स्कूलमध्ये जातो आहे, कधी आम्हाला परत हे बसवाले काका भेटतात. असे हे प्रत्येक मुलाला जीव लावणारे, जपणारे, सुरक्षित ठेवणारे हे बसवाले काका, व्हॅनवाले काका हे सुद्धा आपल्या एखाद्या फॅमिली मेंबर्ससारखे असतात, म्हणजे घरातल्या कुटुंबापैकी एक असतात, होय की नाही. तर सौ मृण्मयी लिमये यांनी छान असे आपल्या ह्या व्हॅनवाले काकांचं वर्णन केलेलं आहे. तर मुलांनो, ह्या कवितेचं तुम्ही 5 वेळा वाचन करायचं आहे व त्याचबरोबर काय करायचं आहे की तुमचे जे बसवाले काका आहेत, जे तुम्हाला स्कूलमध्ये सोडवतात व घरी घेऊन जातात, त्या बसवाल्या काकांचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. म्हणजे ते कसे आहेत, कसे दिसतात, घरापर्यंत सुखरूप कसे सोडतात, तसेच घरातून स्कूलमध्ये आणून कसे सुखरूप सोडतात, ते कसे शिस्तीचे आहेत, ह्या सगळ्याचं वर्णन करून तुम्हाला 10 ओळी तरी लिहायच्या आहेत. ओके, लक्षात आलं. तुमच्या बसवाल्या काकांवर 10 वेळी तरी माहिती लिहायची आहे. ओके, थँक्यू.